फ्रेंड्स, तर माधवबागमध्ये दुसरा दिवस आहे माझा. तर मग आता सकाळी नाश्ता वगैरे केला आहे आम्ही. चहा झाला आणि उपमा होता. तर हेल्दी उपमा होता एकदम. त्याच्यामध्ये बीटरूट, गाजर, सगळ्या भाज्या अशा होत्या. छान होता, टेस्टी होता उपमा. आणि चहा पिलो आणि मग आत्ता आहे रूममध्ये, जे ते पेशंट्सला देतात रूम्स त्याच्यामध्ये. तर ताई गेली पंचकर्म करायला. तर पंचकर्म त्यांचे शेड्यूल्स आहेत सकाळी. तर सकाळी 4 वाजल्यापासून शेड्यूल आहेत त्यांचे. आम्ही सकाळी गेलो होतो. 4 वाजता मॉर्निंग वॉक असतं आणि मी शूट नाही केलं, पण 4 वाजता मॉर्निंग वॉक. त्याच्यानंतर 6 वाजता योगा होता. तर 6 वाजता पण योगा केला. तर त्यांचं 4 पासून शेड्यूल चालू होतं. तर आत्ता पण ते पंचकर्मलाच गेलेत. आत्ता अजूनपर्यंत काही आले नाही आहेत, पण आता 11:15 झालेत. तर आता 12 वाजता इथे होम असतो. त्याला पंचकर्म होम म्हणतात. एक सेकंड मी तुम्हाला सांगते त्याला काय बोलतात. इथे दिनचर्या लिहिलेली आहे. तर हां, इथे होम हवन पंचमहाभूत मंदिर आहे. इथे पंचमहाभूत मंदिर आहे. तर ते पंचमहाभूत मंदिराच्या इथे होम असतो. तर मग तिथे मंत्रोच्चार करून होम केला जातो. कारण की पंचकर्म करतो म्हणून पंचमहाभूतांच्या नावाने किंवा मग त्यांच्या मंदिराच्या इथे तो होम असतो. डेली दररोज असतो तो होम. तर मग आता तिकडे जाणार आहे. तर दाखवेल मी, पण ट्राय करते तुम्हाला तिथे दाखवायचा. शूट करेल मी तिथे. तर चला म्हटलं आता सुरुवात करूया दुसऱ्या दिवसाची. तर तुमच्याशी शेअर करते जे काय काय होते दिवसभरामध्ये. तर आता ताई तर गेली, माझी बहीण गेली पंचकर्म करण्यासाठी. आता ती जशी येईल तसं होमला जायचं आहे. तर मग पाहू कसा होम होतोय. अग्नि में नाम गच्छते शरीरात, वायु में प्राणान् दधातु, विष्णु में गन्धर्वातु, इंद्रो में वीर्यं दधातु, शिवो में प्रचोदयात्। ओम अग्ने स्वाहा। अग्नि में नाम गच्छते शरीरात, वायु में प्राणान् दधातु, विष्णु में गन्धर्वातु, इंद्रो में वीर्यं दधातु, शिवो में। पुढचा मंत्र 11 वेळा बोलायचा. जपा कुसुमसंकाशं काशपेय महाद्युतिं तमोरीं सर्वपापविनं प्रणतो अस्मि दिवाकरं. जपा कुसुमसंकाशं काशपेय महाद्युतिं तमोरीं सर्वपापविनं प्रणतो अस्मि दिवाकरं. जपा कुसुमसंकाशं काशपेय महाद्युतिं तमोरीं सर्वपापविनं प्रणतोऽस्मि दिवाकरं. जपा कुसुमसंकाशं काश्यपेय महाद्युतिं तमोरीं सर्वपापविनं प्रणतोऽस्मि दिवाकरं. जपा कुसुमसंकाशं काश्यपेय महाद्युतिं. हेच ते पंचमहाभूत मंदिर आहे. ज्या मंदिराच्या समोरच यज्ञ केलं जातं, पंचमहाभूत यज्ञ. इथे मूर्ती वगैरे काही नाही आहे, फक्त एक दिवा आहे तिथे, जो दिवा असतो नेहमी. आणि हे एक पाण्यामध्ये हे पाण्याचा एक ब्रिज बनवलेला आहे त्यांनी. त्या ब्रिजमधून पाणी आहे, आपण पाय धुवून आतमध्ये जातो. आणि एक फाउंटन होता तिथेच त्यांनी बनवलेला, कृत्रिम होता फाउंटन. आणि नॅचरल गोष्टी होत्या, शांती होती, खूप पीसफुल वातावरण होतं, पीसफुल जागा होती. आणि खूप छान वाटलं की तिथेच यज्ञ चालू होता, सगळेजण यज्ञ तिथेच करत होते.
इथे ना ही बदकं होती, तर खूप छान बदकं होती ती. एक सफेद कलरचा, ब्लॅक कलरचा, ब्राऊन कलरचा अशी बदकं होती. आता मी ते शूट केले ते ना, तो खूप छान अंघोळ करतो आहे. तर आता मी तर फर्स्ट टाईम पाहिलं हे. खूप छान अंघोळ करत होता, म्हणून मला एक ही क्लिप घेऊ वाटली. तर खूप छान वाटलं. असं पक्षी पण, असे प्राणी पक्षी जे काय आहे ते पण इतके सुंदर पद्धतीने अंघोळ करतात. तर मला एक ही क्लिप ॲड करू वाटली तिथे, की किती छान पद्धतीने तो पूर्ण अंग ओलं करतो आहे. छान पद्धतीने अशी मान त्या पाण्यात टाकून छान अंघोळ करतो आहे. म्हणून मी ही क्लिप याच्यात ॲक्च्युली ॲड केली, की मला छान वाटलं त्याला पाहून. तर तुम्हाला पण हा व्हिडिओ पाहून कसा वाटला, यूजफुल वाटला का, तर नक्की मला कमेंटमध्ये सांगा. तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. पूनमची दुनिया माझ्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. आणि तुमचे छान छान कमेंट्स मला करा, की जेणेकरून मी अजून चांगले चांगले व्हिडिओ तुमच्यासाठी नक्की बनवत जाईल. तर चला, थँक्यू फॉर वॉचिंग. माझ्या व्हिडिओला बघितल्याबद्दल तुमचे खूप खूप आभार. थँक्यू. Thank you.